स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात दिसली मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट. अखेर मनसेनं ठरवलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा. अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांचीही सुटका. मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनाईकांना हुसकावून लावलं. 50 खोके एकदम ओके. सरनाईकांसमोर घोषणा, लोकांच्या रेट्यापुढं सरनाईकांची माघार. मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एक वाक्यतेचा अभाव. मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर. मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनाईकांची पोलिसांवर आगपाकड. मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याबरोबर मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी. परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग. विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, तर सरन्यायाधीशांकडे धाव घेण्याचा निर्धार. पुण्यात आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर. लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली. अग्निशमन दल कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंबाबत गौरव. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर गोदा काठावरील मंदिर पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणातील सर्वात मोठं धरण असलेलं तिलारी 85% भरलं. 8,000 क्युसेक्स वेगानं विसर्ग. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. तर गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद. शाळांनाही सुट्टी. आता इथेच वेळ झाली थांबण्याची. भेटू पुढील अपडेट सोबत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.